आमच्या कोकण भटकंतीच्या पहिल्या दिवशी आम्ही पनवेलहून 210 किलोमीटरचा प्रवास करून आमच्या भटकंतीचे पहिले ठिकाण श्री क्षेत्र परशुराम येथे पोचलो. कोकणचे निर्माते भगवान परशुरामाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चिपळूणच्या गोळकोट किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यांची भटकंती करून आजूबाजूच्या निसर्गाचे दर्शन घेऊन आम्ही आमची पुढील भेट संगमेश्वरमधील भवानीगड किल्ल्याला देऊन वस्तीसाठी गणपतीपुळे गाठले. एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 19 दिवसाच्या आजच्या या भागात. आज आमच्या कोकण भटकंतीचा दिवस दुसरा. आम्ही आज गणपतीपुळे येथे आहोत आणि गणपतीपुळे येथील काही प्रेक्षणीय स्थळे पाहून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. चला तर मग आमच्यासोबत आजच्या या 19 दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला. काल संध्याकाळी आम्ही गणपतीपुळे येथे आलो आणि सूर्यास्ताच्या वेळेस गणपती मंदिरात दर्शनासाठी निघालो. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारी वसलेले हे मंदिर त्याच्या आध्यात्मिक महत्त्वासोबत ऐतिहासिक वारशासाठीही प्रसिद्ध आहे. भारतातील 8 दिशांना 8 द्वारदेवता मानल्या जातात. त्यापैकी गणपतीपुळे हे पश्चिम द्वारदेवता किंवा भारताचा पश्चिमी रक्षक मानला जातो. येथील गणपतीची मूर्ती ही मानवनिर्मित नसून ती स्वयंभू आहे असे मानले जाते. ही मूर्ती एका मोठ्या पाषाणावर कोरलेली असून ती येथील डोंगररांगेचाच एक भाग आहे. भारतातील बहुतेक हिंदू मंदिरे पूर्वाभिमुख असतात, मात्र येथील गणपतीची मूर्ती ही पश्चिमाभिमुख आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते. ही प्रदक्षिणा सुमारे 1 किलोमीटर लांबीची आहे. संध्याकाळचा सूर्यास्त मंदिरात बसून अनुभवला आणि दिवसाची अखेर करण्यासाठी आम्ही निघालो ते कवी केशवसुतांच्या गावी मालगुणला. गणपतीपुळेपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेले मालगुण हे गाव आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मस्थान म्हणून जगप्रसिद्ध आहे. साहित्याची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे एक तीर्थक्षेत्र मानले जाते. स्मारकाच्या आवारात केशवसूतांचे मूळ घर अतिशय सुंदररित्या जतन केलेले आहे. स्मारकाच्या परिसरात एके ठिकाणी केशवसूतांच्या प्रसिद्ध कविता कोरलेल्या आहेत. तुतारी, आम्ही कोण, नवा शिपाई यासारख्या क्रांतिकारक कविता वाचताना एक वेगळा अनुभव येतो. रात्र झाली होती आणि तेथे कोणीही नव्हते, म्हणून अंधारातच मोबाईलच्या प्रकाशात आम्ही कवी केशवसूतांच्या कवितांचे वाचन केले आणि आमच्या हॉटेलवर येऊन आराम केला. संपूर्ण रात्र समुद्राची गाज ऐकत पहाट झाली, कारण आम्ही ज्या हॉटेलवर थांबलो होतो ते हॉटेल सी किंग बीच रिसॉर्ट हे समुद्राला लागूनच होते. फक्त फॅमिलीसाठी असलेले हे हॉटेल आणि त्याच्या आसपासचा परिसर खूप छान आहे. सकाळचा नाश्ता उरकला आणि आम्ही हॉटेलला निरोप देऊन पुन्हा निघालो ते मालगुणच्या दिशेने, कारण काल काही मालगुण पाहायचे आमचे राहिले होते. मालगुणला फिरत असताना आम्हाला एक मंदिर दिसले, चंडिका मंदिर.
चंडिका देवी ही मालगुणची ग्रामदेवता आहे. अनेक भाविक गणपतीपुळेला गेल्यानंतर मालगुणच्या या देवीच्या दर्शनाला आवर्जून जातात. हे मंदिर साधे पण सुबक असून गाभाऱ्यात देवीची तेजस्वी मूर्ती आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ असून आजूबाजूला मोकळी जागा आहे. मालगुणवरून पुन्हा गणपतीपुळ्याला परत आलो आणि भेट दिली ती कोकणाची संस्कृती पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्राचीन कोकणला. प्राचीन कोकण हे गणपतीपुळे येथील एक अतिशय लोकप्रिय आणि माहितीपूर्ण ओपन एअर म्युझियम आहे. सुमारे 3 एकर परिसरात पसरलेले हे संग्रहालय 500 वर्षापूर्वीचे कोकण कसे होते याची झलक पर्यटकांना दाखवते. नमस्कार, मी सेजल प्राचीन कोकणमध्ये स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. या संग्रहालयात कोकणात आढळणारे विविध प्राणी व पक्ष्यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. येथे प्रति मार्लेश्वर मंदिरही पाहायला मिळते. कोकणात असलेल्या विविध प्रथा, ग्रामदैवत, पालखी सोहळा, रानडुकरांची पारद, राखणदार इत्यादी, तसेच प्राचीन काळात असलेल्या विविध जाती आणि त्यानुसार त्यांना नेमून दिलेले काम याची सविस्तर माहिती आपल्याला येथे पाहायला मिळते. 12 बलुतेदारांमध्ये खोत, शेतकरी, लोहार, न्हावी, चांभार, धनगर, कोळी, माडीवाला, विटकरी, गौंडी, सोनार, सुतार यांचे राहणीमान, त्यांचे घर आणि त्यांचे कर्म हे अतिशय सखोलपणे येथे मांडले आहे. प्राचीन कोकण संग्रहालय हे कोकणी लोकांच्या जीवनाचा आढावा देते. कोकण जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करणारे हे संग्रहालय केवळ भेट देण्याचे ठिकाण नाही, तर कोकणची सविस्तर माहिती हवी असेल तर या प्राचीन कोकणला आपण नक्की भेट द्या. आम्ही कोकणी माणसं फार श्रद्धाळू आहोत. जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो, या गावसीमेवर जो देव आहे त्यांना आम्ही राखणदार असे म्हणतो. त्यांना नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो व यशस्वी होतो. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तुम्ही यांना जरूर नमस्कार करा. इथून तुमचा पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल. नमस्कार. प्राचीन कोकणला भेट देऊन आम्ही निघालो ते गणपतीपुळेपासून अंदाजे 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध आरेवारे समुद्र किनाऱ्याला. आरेवारे समुद्र किनारा हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य जुळा समुद्र किनारा आहे. हा किनारा रत्नागिरी ते गणपतीपुळे दरम्यान सागरी महामार्गावर स्थित असून पर्यटकांमध्ये तो त्याच्या कॅलिफोर्नियासारख्या दिसणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यांसाठी आणि तेथील निळ्या अथांग समुद्रामुळे खूप लोकप्रिय आहे. आरे आणि वारे हे 2 वेगळे किनारे असून ते एका डोंगराच्या कडेने एकमेकांपासून विभागलेले आहेत. डोंगराच्या एका बाजूला आरे आणि दुसऱ्या बाजूला वारे हा समुद्र किनारा दिसतो. इतर गर्दीच्या समुद्र किनाऱ्यांच्या तुलनेने हा किनारा अतिशय स्वच्छ, पांढरी वाळू असलेला आणि शांत आहे. इथे पर्यटकांना जीपलाईनसारख्या खेळाचा आनंद घेता येतो. आरेवारे किनाऱ्यांवर धावती भेट दिली आणि आम्ही निघालो ते आमचे पुढील ध्येय आणि आमच्या भटकंतीतील 3ऱ्या किल्ल्याला भेट देण्यासाठी. आणि आमचा प्रवास सुरू झाला तो रत्नागिरीमधील रत्नदुर्ग किल्ल्याच्या दिशेने. आरेवारेपासून
15 किलोमीटर अंतरावर असलेला हा दुर्ग म्हणजे रत्नागिरीची शान आहे. रत्नदुर्ग किल्ला, ज्याला भगवतीचा किल्ला असेही म्हणतात, हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील अत्यंत महत्त्वाचा सागरी किल्ला आहे. किल्ल्यात प्रवेश केला आणि नव्याने झालेल्या शिवसृष्टीला नंतर पाण्याचे ठरवून प्रथम बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. आकाराने भरपूर मोठा असलेला हा किल्ला, त्याचा विस्तार पाहून त्याचे महत्त्व लक्षात येते. हा किल्ला वरून पाहिल्यास घोड्याच्या नालेसारखा दिसतो. तो 120 एकर परिसरात पसरलेला असून तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. दगडी बांधणीच्या भक्कम बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम भगवती देवीचे मंदिर नजरेस पडते, ज्यावरून या गडाला भगवतीचा किल्ला असे म्हटले जाते. आजच्या आमच्या भटकंतीतला हा पहिला गड आणि आमच्या कोकण भटकंतीतला हा तिसरा गड, किल्ले रत्नदुर्ग. या मंदिराची बांधणी शिवकालीन असल्याचे मानले जाते. पौराणिक कथेनुसार कोल्हासूर, करवीर आणि रत्नासूर या राक्षसांचा संहार करण्यासाठी देवी अंबाबाईने 2 बहिणींना उत्पन्न केले. एक श्री भगवती आणि दुसरी श्री टेमलाई. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवती देवीची सुमारे 3 फूट उंचीची भव्य स्वयंभू मूर्ती आहे. भगवती देवीने रत्नासुराचा वध केला म्हणून या शहराचे नाव रत्नागिरी पडले असे मानले जाते. मंदिर पाहून किल्ला फिरताना किल्ल्यावर गणेश बुरुज, रेडे बुरुज यासारखे अनेक बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या एका बुरुजावर भव्य असे दीपगृह आहे. येथून अरबी समुद्राचे आणि रत्नागिरी शहराचे विहंगम दृश्य दिसते. रत्नदुर्ग किल्ल्याची मूळ बांधणी 14व्या ते 15व्या शतकाच्या दरम्यान बहामनी सुलतानशाहीच्या काळात झाली. काही इतिहासकारांच्या मते या किल्ल्याची बांधणी ही 12व्या शतकात शिलार राजा भोज यांनी केली असून याला किल्ल्याचे स्वरूप हे बहामनी काळात मिळाले असावे. बहामनी काळात अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि चाचांपासून व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी हा किल्ला एक महत्त्वाचा वॉच टॉवर म्हणून वापरला जात असे. बालेकिल्ला पाहून नुकतीच झालेली किल्ल्याच्या गाभाऱ्यात असलेली शिवसृष्टी पाहण्याचा योग आला. रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यामधील शिवसृष्टी हे शिवभक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा जतन करण्यासाठी आणि नवीन पिढीला शिवकालीन इतिहासाची ओळख करून देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग आणि त्यांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांची माहिती देणारे एक दालन आहे. 17व्या शतकात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार सुरू केला तेव्हा महाराजांनी मुघल आणि आदिलशाही यांच्या ताब्यात असलेले किल्ले परत घेण्याचा धडाका लावला. कोकण किनारपट्टीवर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि जंजिराच्या सिद्धीला शह देण्यासाठी रत्नागिरीतील हा रत्नदुर्ग जिंकणे अत्यंत आवश्यक होते. त्यावेळी हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन 1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर स्वारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक मावळ्यांसह रत्नदुर्गावर स्वारी केली. ती केवळ जमिनीवरूनच नव्हे तर समुद्राच्या बाजूनेही या किल्ल्याची नाकेबंदी केली. आदिलशाही सैन्याला कल्पना येण्यापूर्वी मराठा सैन्याने किल्ल्याच्या तटबंदीवर हल्ला चढवला आणि दोरखंडाच्या साह्याने तटबंदी सर केली. आदिलशाही सैन्याने निकराची झुंज दिली, पण मराठा सैन्याच्या पराक्रमापुढे त्यांना हार मानावी लागली. किल्ला ताब्यात आल्यानंतर महाराजांनी किल्ल्याच्या मुख्याच्या ठिकाणी 2 नवीन बुरुज बांधले. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आणि जुन्या टाक्यांची दुरुस्ती केली. रत्नदुर्ग जिंकल्यामुळे मराठा आरमाराला एक सुरक्षित आश्रयस्थान मिळाले. या किल्ल्यावरून जंजिराच्या सिद्धीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात रत्नदुर्ग हा केवळ किल्ला नव्हता, तर तो मराठी आरमाराचा कणा होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले. मुघल सैन्य उत्तरेकडून येत असताना कोकण किनारपट्टीवरून त्यांना रसद मिळू नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी रत्नदुर्गसारखे सागरी किल्ले अभेद्य ठेवले. मुघल सरदार मुकरब खान याने जेव्हा कोकणात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा या भागातील किल्ल्यांनी त्याला मोठा प्रतिकार केला. पेशवे काळात विशेषतः 18व्या शतकात रत्नदुर्ग किल्ल्याचे महत्त्व राजकीय पेचप्रसंग, अंतर्गत संघर्ष आणि मराठी आरमाराच्या वर्चस्वाशी निगडीत होते. पेशवे काळाच्या सुरुवातीला हा किल्ला मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नियंत्रणाखाली होता. इसवी सन 1710 ते 1755 या काळात आंग्रे घराण्याने या किल्ल्यावरून अरबी समुद्रावर आपले वर्चस्व गाजवले. कान्होजी आंग्रे यांच्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये मतभेद निर्माण झाले.
तुळाजी आंग्रे यांनी पेशव्यांचे वर्चस्व नाकारले. परिणामी 1753 ते 55च्या सुमारास नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांच्या आरमाराची मदत घेऊन तुळाजी आंग्रेंच्या ठिकाणांवर हल्ले केले आणि यामध्ये रत्नदुर्ग हा पेशव्यांच्या ताब्यात आला. पेशव्यांनी किल्ला जिंकल्यानंतर हा किल्ला प्रशासकीय केंद्र म्हणून अस्तित्वात आला. पेशवाईच्या अस्ताच्या वेळी म्हणजेच इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांच्या कर्नल योन याने रत्नदुर्गाला वेढा घातला. मराठी सैन्याने किल्ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. शिवसृष्टी पाहून आम्ही शिवसृष्टीच्या मागे असलेल्या बुरुजाकडे निघालो. वरून दिसणारा हा गडाचा नजारा पाहण्यासारखा होता. इतका गड पाहिला तरी पण मुख्य गड अजून पाहायचा होता, कारण आपण या गडामध्ये जरी रस्त्याने प्रवेश केला होता तरी या गडाचे मुख्य प्रवेशद्वार जिथे कोणीही जास्त जात नाही ते पाहायचे बाकी होते. म्हणून आम्ही गडावर असलेल्या हनुमान मंदिराच्या दिशेने निघालो. हनुमान मंदिराजवळ पोचलो तेव्हा या गडाचा खूप सुंदर नजारा पाहायला मिळत होता. मंदिरातील हनुमानाची मूर्ती खूप सुंदर आहे आणि या मंदिरामागे आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. याच तटबंदीतून पुढे गेलो की आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो, जो शिवकाळात या गडाचा प्रमुख मार्ग होता. रत्नागिरीच्या या ऐतिहासिक रत्नदुर्गाची भटकंती पूर्ण करून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला, तो रत्नागिरीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपतीच्या गावाचा गणेशगुळे. गणेशगुळे येथील गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आता आम्ही आलो आहोत. हे मंदिर कोकणातील एक अत्यंत जागृत आणि निसर्गरम्य देवस्थान आहे. स्थानिक समजुतीनुसार गणेशगुळेचा गणपती हा गणपतीपुळेच्या गणपतीचा मोठा भाऊ मानला जातो. असे म्हटले जाते की गणपतीपुळेला जाण्यापूर्वी भाविकांनी गणेशगुळेचे दर्शन घेणे शुभ ठरते. या मंदिराची रचना साधी पण देखणी आहे. मंदिराचा सभामंडप शांत असून आजूबाजूला हिरवाई पाहायला मिळते. गणेशगुळे येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते. विशेष म्हणजे या मूर्तीला सोंड दिसत नाही, ती एका मोठ्या शेळीसारखी दिसते. मंदिर पाहून मंदिराच्या बाजूला असलेल्या प्राचीन विहिरीला पाण्यासाठी निघालो. गणेशगुळे येथील गणेश मंदिराच्या परिसरात असलेली ही प्राचीन विहीर हे एक महत्त्वाचे आणि कुतूहल निर्माण करणारे आकर्षण आहे. या मंदिर परिसरात जांभ्या दगडाने बनवलेली ही विहीर 70 फूट खोल असून ती पांडवकालीन असल्याचे मानले जाते.
मंदिर पाहून परतीच्याच प्रवासात आम्हाला एक मंदिर दिसले. श्री आदित्यनाथ मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशगुळे येथे असलेले हे श्री आदित्यनाथ मंदिर, ज्याला अनेकदा आदित्यनाथ सूर्य मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे एक प्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर भगवान सूर्यदेव म्हणजेच आदित्य यांना समर्पित आहे. कोकणात फार कमी सूर्यमंदिरे आढळतात, त्यापैकी हे एक महत्त्वाचे मंदिर आहे. मंदिर पाहून आता आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो. आमचा हा पुढील प्रवास पुढील भागात आम्ही दाखवणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रवास आवडत असेल तर माझ्या या प्रवासाला एक लाईक नक्की द्या आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया कोकण भटकंतीच्या पुढील भागात. जय भवानी, जय शिवराय.